तेजी आल्यानंतर सगळे कसा माल भरते, मंगू हे ते वरच्या बाजाराला डाऊन करते, त्याच्यामुळं मंदी येतील. आणि म्हणजे हर गोष्टीचं वय राहतं. वय म्हणजे उमर राहते. त्या उमरमध्येच काम झालं पाहिजे तर मोहरचे कामं सरळ होते. मग दसऱ्याच्या आसपास फुल तेजी राहणार आहे. हो, शेतकऱ्यांनी थोडी काळजी घ्यायची मालाची आणि चांगला माल दसऱ्यानंतर आणायचा. जो माल आहे 33 क्विंटल 5 किलो आहे. माल बघू शकता कसा आहे तुम्ही. तर 33 क्विंटल 5 किलो माल आहे. हा जो माल आहे हा पण जवळपास 17,000 रुपये टन विकलेला आहे. बघू शकता माल कसा आहे तुम्ही. तर या ठिकाणी 33 क्विंटल 5 किलो माल होता. 42, 42, 43, 44, 45, 6 क्विंटल 15 किलो माल आहे. 47, 48, 3615 पूरे 50, 50, 500, 50, 500, 51, 500, 52, 553, 36 क्विंटल 15 किलो के 53, 53, 54, 54, 54, 500, 36 15 के 54, 500, पूरे 55,000 रुपये. 55, 555, पूरे 56,000, 56, 555, 56, 555, पूरे 57,000 रुपये. 57,000 रुपये, 57,000 रुपये, 57,000 रुपये दो. जो माल याला 57,780 बाजारावर लागला आहे. 36 क्विंटल 15 किलो माल होता. 500, जो माल याची बीट चालू आहे. 500, 51, 500, 52, 500, 53, 500, 54, 500, 55, 500, 56, 56, 500, 57, 500, 58, 500, 59, 500, पूरे 60, 500, 61,000, 500. तुम्ही दुसऱ्याला देता सेट मामाला दिलं काय 61,786 मला गाड्या 61,786 65 500 500 बा घडत होता त्याला गिराय पाठवून द्यायचं बोलायचं 65,000 65,000 65,000 बोलो 45 किलो 65,000 39 80 के 65,000 65,000 बोलो 65 बोलो खाली 65 65 200 65 300 65 400 65 500 65 600 65,600 रुपये 65,600 रुपये 65,600 रुपये दो 65,600 रुपये ढाई 65,600 रुपये लिखो 62,600 बाजारावर लागला आहे. बघू शकता माल कसा आहे. बघू शकता जो मंगू माल याची बीट चालू आहे. 600 18 100 500 पूरे 19 100 500 2.5 टन माल आहे. 2.5 टन 20 20 100 200 300 500 600 21 100 500
21,500 पूरे 22,000 500 600 माल बघू शकता कसा आहे तुम्ही तर 100 500 600 24 100 पूरे 25,000 25,000 रुपये एक 25,000 रुपये दो 25,000 रुपये करना 25,000 रुपये बघू शकता हा जो माल आहे 10,000 रुपये टन विकलेला आहे एकदम मंगू माल आहे बारीक माल आहे काळा माल आहे 10,000 रुपये टन या ठिकाणी 1 टनाचा माल 1 टन बीट आहे 1 टन माल याची बीट चालू झाली 11,000 रुपये चांगले मालावर घ्या 11,100 200 300 शूटिंग मध्ये पैसे वाढून जाते टनाची बीट आहे 11,111 रुपये टन के 300 400 या ठिकाणी वैभव ट्रेडिंग कंपनीवर बीट चालू आहे 11,400 11,500 600 12,000 12,100 10 300 400 500 पूरा 13,000 रुपये 13,100 13,500 13,600 13,780 पूरे 14,000 रुपये 14,000 रुपये 14,000 रुपये कर रहा 14,000 रुपये हा जो माल याला 14,000 बाजार भाव लागला आहे 14 रुपये किलो बघू शकता माल कसा आहे तो या ठिकाणी आपण बऱ्याच हाराशी बघितल्या आपल्यासोबत आहे आडत दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजची आवक आजचे बाजारभाव व बाजारभावावर परिणाम करणारे घटक कोणत्या घटकामुळे बाजारभाव कमी जादा होती त्याच्यात तफावत जाणवती आपल्यासोबत आहे आडत दुकानदार आपला पहिला पूर्ण परिचय द्या दादा राज पखाले आपलं आडत दुकान नंबर विठू रुक्मा ट्रेनिंग कंपनी 27 नंबर विष्णू पाईन अँड कंपनी 27 नंबर नवीन मोठा नवीन मोंढा सध्या आज मोसंबीची आवक किती आहे पुऱ्या मार्केटमध्ये किती मोसंबी असेल 600-700 टन म्हणजे आवक जवळपास किती पटीनं वाढली 3 पटीनं वाढी 3 पटीनं मंगळवारी जवळपास मोसंबी काय केली 2 दिवसापूर्वी 20,000 ते 22,000 मंगळवारी आणि कालचे जे दर होते ते 18,000 ते 20,000 कालचे आणि आजचे दर आजचे दर आहे 12,000 ते 17,000 वरमध्ये एकदम 17,000 खाली खाली 12,000 12,000 तर जे भाव कमी होते हे कशामुळे होते आवकमुळे होते का कशामुळे होते वरती मंदी आली तिथं माल आपलं जात तिथं वर कसं आहे वर थोडी मंदी आलेली आहे हां आता कसं आहे माल तेजी आल्यानंतर हां सगळे कसा माल भरते मंगू हे ते वरच्या बाजाराला डाऊन करते त्याच्यामुळं मंदी येतील आणि ते तेजी आली तर शेतकरी असो व्यापारी असो त्याचा मोक्याचा फायदा उचलतो तो सगळा माल घेऊन येतो सरसकट म्हणजे छाटणी करीत नाही लहान माल खाली टाकतो त्याच्यामुळे ते उकरल्यानंतर काय आहे माहिती आहे का ते लहान माल दिसतो लहान मालने सर वरच्या मालाचं बी डिमांड कमी होतो भाऊ सर सगळं आणतात शेतकरी असो व्यापारी असो हे काय करतात तेजीचं पाहून तेजी खायच्या नादामध्ये ते सर सगळं माल आणतात तोडून माल छाटीत नाही काही नाही त्याच्यामुळं मालाला डिमांड कमी राहतं माल दागी होतो खराब मालाची बी आवक राहते त्याच्यामध्ये त्याच्यामुळं खराब होतं भविष्यात काय हेच भाव राहील का वाढेल? भाऊ नाही भविष्यात 100% भाव वाढन पण चांगल्या मालाचे वाढन शेतकरी हा मंगू होस्तर माल तोडीत नाही चांगल्या मालामध्ये त्यांनी माल तोडा पाहिजे तेजी मंदी पाहिली नाही पाहिजे तो तेजी मंदीच्या नादामध्ये मालाला मंगू करतो मंगू झाल्यानंतर म्हणतो मंडीमध्ये आणतो मंडी झाल्यानंतर म्हणतो की आडत्यानी फुकट भाव खाल्ला आडत्याने आता आडत्या काय फुकट भाव खाईन तो मालच मंगू करून आला तो म्हणजे हर गोष्टीचं वय राहतं वय म्हणजे उमर राहते त्या उमरमध्येच काम झालं पाहिजे तर मोहरचे कामच सरळ होते मग आहे का नाही माल चांगला असल्या टायमाला तोडा पाहिजे खराब करून माल शेतकऱ्यांनी तोडू नये आपल्या मार्केटला कोणता माल पाहिजे ग्रीन माल हिरवागार माल तवा जाण्याचा माल पिवळ्या मालाला कमी डिमांड राहतो ते वर जाऊन ते खराब होतो खराब झाल्यानंतर आडत्याला नुकसान येतं नुकसान आल्यानंतर तो कमी भाव घेतो येतो त्याचं डोकसं काम करीत नाही पिवळ्या मालाला 2 टन माल खराब झाला त्याचं डोकसं काम करीत नाही आणि जो वातावरणाचा बी काही भावावर परिणाम पडतो का वातावरण सगळं क्लिअर आहे पण माल खराब झालेला आहे उद्याचे काय भाव राहील साधारण उद्याचे भाव असेच राहतील
दसऱ्याच्या आसपास फुल तेजी राहणार आहे. हो, शेतकऱ्यांनी थोडी काळजी घ्यायची मालाची आणि चांगला माल दसऱ्यानंतर आणायचा. या ठिकाणीचे आडत दुकानदार होते राजू शेठ पखारे, दुकान नंबर 28 27 दुकान नंबर 27 यांचे मालक त्यांनी आपला आजच्या बाजारात आणि या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. कोणतीही मार्केट, हां मुंबई असो, दिल्ली असो, कलकत्ता असो, जालना असो, नागपूर असो, कोणतीही मार्केट ही चोर नाही आहे. बरोबर आहे. हे तुमचे माल खराब असल्यामुळं, भाव कमी असल्यामुळं तुम्ही त्यांना चोर म्हणतात. हां. चोर कोणीच नाही आहे, बरोबर आहे. सगळे चांगले. ही अफवा करायची नाही की ही मंडी चोर आहे, ती मंडी चोर आहे, मुंबई चोर आहे, दिल्ली चोर आहे, कलकत्ता चोर आहे. तुमचा माल खराब असल्यानंतर तो करीन काय? नाही इकला तो माल खराब होतो, आहे का नाही? खराब करून माल आणू नका, फ्रेश माल आणा, चांगला भाव घ्या. छाटून माल आणा. समजा हिरवा मालला डिमांड आहे आपल्या मंडीला. काय भाव चालू हिरवा माल? बरोबर. व्यापारी हा त्यावर कमाई करून जातो. हा व्यापारी हां यांनी काय केलं, माझ्यामध्ये पावसात तोड हे करून यांनी कमाई करून बसलेले. हां त्यांचा सोळाचा माल यांनी 22 विकून गेले. हां पण हा शेतकरी बांधव हा भाव पण आलेला नाही हो, हां मालाला खराब करून. खरे खोडे हो. बरोबर. आज येऊ सेट मेरा 7-8 टन माल या आज 12-13 कोणी जालना पैसा